आणि फ्रेंड्स आता आम्ही आलो आहोत लाल किल्ल्याला, रेड फोर्ट. इथे आहे तिकीट काउंटर. पर हेड 50 रुपये तिकीट आहे. आम्ही दोघांचं तिकीट घेतलं. म्युझियम सकाळी 80 रुपीज होतं, बट आम्ही म्युझियम नाही बघत आहे. इथून मग आम्ही जामा मस्जिदला जाणार आहे, जे इथे समोरच आहे. सो बघूया आता लाल किल्ला आपल्याला काय ऑफर करता येते. मित्रांनो, लाल किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा दिल्लीतील एक प्रसिद्ध मुघलकालीन किल्ला आहे. याचे नाव लाल संगमरवरी दगडावरून पडलेले आहे, जो यमुना नदीच्या किनारी बांधला गेला. दिल्लीच्या ऐतिहासिक जुन्या दिल्ली भागात लाल किल्ला लाल वाळूच्या खडकांनी बनलेला आहे, जो 5व्या मुघल बादशाह शहाजहानने बांधला होता. हा बघा लुक. संपूर्ण क्राऊड इकडेच आहे. मित्रांनो, हा जो तुम्हाला समोर भारताचा झेंडा दिसतोय, तोच खरे इकडचा प्रेक्षणीय स्थळ आहे. दरवर्षी भारताच्या स्वातंत्र्यता दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला पंतप्रधान किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर भारतीय तिरंगा ध्वज फडकवतात आणि त्याच्या तटबंदीवरून राष्ट्रीय स्तरावर भाषण देतात. आम्ही त्या बाजूला उभे होतो थोड्या वेळापूर्वी. आता आम्ही इथे आहोत. वाटेतच एक परत छोटंसं मंदिर बनवलं इथे. हा असा एक भरपूर मोठा गॅप फोर्टच्या भिंतीखाली. जे मी बाहेरून तुम्हाला सांगत होतो, इथे फ्लॅग आहे आणि हाच तो मेन पॉईंट आहे. हे बहुतेक जागा इथे रेस्ट्रिक्टेड आहे, म्हणजे मधलीच जागा फक्त लोकांसाठी ओपन ठेवली. मित्रांनो, आता तुम्हाला समोर जो रस्ता दिसत आहे त्याला म्हणतात छत्ता चौक. हा एक बाजार आहे, जे 17व्या शतकात शहाजहाच्या इच्छेनुसार स्थापित करण्यात आला होता. मला तर एक्सपेक्टेड नव्हतं आतमध्ये शॉपिंगचं ऑप्शन असेल करून. सो मेनी आयटम्स टू लुक फॉर. टॉईज म्हणा, ऑर्नामेंट्स म्हणा, नॉवेल्टी आयटम्स म्हणा, कपडे, शॉल, ड्रेसेस. हो ऑल ग्लिटर. दुसऱ्या बाजूने बाहेर आलो आम्ही. हा जो काय रेड फोर्ट कॉम्प्लेक्स आहे तो खरंच छान आहे. इट्स अमेझिंग. बाहेर आलो आम्ही मागून आणि अजून फोर्टचा थोडा एरिया आहे बघा. तर मित्रांनो, इथे दिलेल्या माहितीनुसार नौबतखाना किंवा नगारा घर हे या राजवाड्याच्या संकुलाचे प्रवेशद्वार आहे. आपल्या वैभवाच्या काळात दिवाने आममध्ये सम्राट किंवा इतर प्रतिष्ठित अधिकाऱ्यांच्या आगमनाची घोषणा करण्यासाठी वाद्ये वापरली जात होती. भारतातील बहुतेक राजवाड्यांमध्ये प्रवेशद्वाराजवळ नौबतखानाची व्यवस्था होती. चला बघूया आता आम्ही एंट्री करतोय. कोण सूचना देते आमच्याबद्दल. लाल वाळूच्या दगडापासून बनलेली ही आयताकृती इमारत 3 मजली आहे. त्याच्या बाहेरील भिंती फुलांनी आणि पानांनी सजवलेल्या आहेत. आतील भिंती इतर रंगांनी सुशोभित केल्या होत्या, ज्याचा पुरावा अजूनही आतल्या खोलीत दिसू शकतो.
पुष्कळ मोठी जागा आहे आतमध्ये. सो मच. दिवाने आम. मित्रांनो, दिवाने आम हा सर्वसामान्य नागरिकांचा कक्ष आहे जेथे शहाजहां सामान्य लोकांना भेटत असे आणि त्यांच्या तक्रारी ऐकत असे. चलो फिर ऊपर चलते हैं, हम भी एक आम जनता की तरह. सध्या पश्चिमेकडील भिंतीच्या मध्यभागी एक संगमरवरी मचाण आहे जो बंगाल शैलीच्या छत्रीने झाकलेला आहे, ज्याच्या खाली सम्राटाचे सिंहासन होते. सिंहासनाच्या अगदी खाली मौल्यवान दगडांनी जडलेला संगमरवरी पीठ ठेवलेला आहे, ज्याचा उपयोग तक्रारपत्रे प्राप्त करण्यासाठी वजीरने केला होता. हिस्टॉरिकल प्लेस. हां, किती जणांनी आपल्या गोष्टी इथे मांडल्या असतील त्यावेळेला, जो आज टुरिस्ट स्पॉट झालेला आहे. बट दिस इज द प्लेस. आम्ही इथून आलो होतो मगाशी आणि या बाजूला वळत आहे. लेट्सी भरपूर आहे चालायला. दिवाने खास रंग महल छान आहे. दिल्लीमध्ये छान आहे तसं बघायला गेलं तर. टुरिस्ट अट्रॅक्शन मला आवडलं. म्हणजे दिल्ली फिरण्यासारखे जे काय पॉईंट्स आहेत आल्यावर असं वाटतं की काहीतरी पाहिलं, बिकॉज इट हॅज इट्स ओन हिस्ट्री. हिस्टॉरिकल गोष्टींनी आधी गोष्टी कशा घडत असतील हे विचार करून खूप वेगळं वाटतं, छान वाटतं, नवल वाटतं. खरंच वेगळे स्ट्रक्चर होतं. मुघल हॅज देअर ओन स्टाईल ऑफ डिझायनिंग थिंग्स आणि त्यांचं एक सिग्नेचर होतं. दिवाने खास काय आहे ते बघायला जातं. सो दिवाने खासला रस्ता इकडे जातो. मित्रांनो, दिवाने खास हे 1648मध्ये तयार केलेले दिल्लीच्या लाल किल्ल्यातील एक कक्ष होते. मुघल सम्राट शहाजहांचे दरबारी आणि राज्य पाहुणे यांच्या बैठकीसाठी हे कक्ष वापरण्यात येत होते अशी माहिती इथे दिलेली आहे. याला शाह महाल असेही म्हणतात. आपण मुमताज महलच्या दिशेने चालत आहे. मुमताज महल. मुमताज महल या शाही दालनाला शहाजहांच्या आवडत्या पत्नी मुमताज यांचे नाव देण्यात आले. यांच्या वैभवाच्या काळात तो शाही हरमचा भाग होता आणि छोटा रंगमहाल म्हणूनही ओळखला जात असे. त्याच्या आतील भागात लहरी कमानींनी विभागलेले हे 6 कक्ष आहेत जे मूळतः रंगवलेल्या होत्या. 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धानंतर त्याचा वापर ब्रिटिशांनी तुरुंग म्हणून केला होता. परिणामी त्याचे मूळ स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. How the महल was. सुंदर. ये रही हमारी मुमताज. मग मुमताज महल पाहून कसं वाटलं? छान वाटलं. खूप मजेत होती का? हो, मुमताज असल्याची फिलिंग. खास महल की क्या खास बात है, देखते हैं. खास महल हा सम्राटाचा खाजगी वाडा होता. या महालाचे 3 भाग आहेत. दिवाणे खासच्या समोर असलेल्या 3 खोल्यांचा समूह तसबीह खाना म्हणजे प्रार्थना कक्ष म्हणून ओळखला जातो. त्याचा उपयोग सम्राट खाजगी पूजेसाठी करत असे. तसबीह खानाच्या मागे असलेल्या 3 खोल्या राजाच्या शयन कक्ष म्हणून वापरल्या जात होत्या, ज्यांना ख्वाबगाह म्हणून ओळखले जात असे. त्याच्या दक्षिणेला एक लांब दालन आहे जे सर्व बाजूंनी अलंकृत आहे. याला तोशखाना
किंवा बैठकीचे ठिकाण असे म्हणतात. अजून 2 छोटे महल आम्हाला दिसले. तिथपर्यंत आम्ही जात नाही कारण आम्हाला अजून पण दुसरे स्पॉट्स बघायचे. ते बऱ्यापैकी लांब आहे. सो इथून आम्ही आता रेड फोर्टमधून निघायच्या प्लॅनला आहे. बट ओव्हरऑल हिस्टॉरिकली जाणून घ्यायला गोष्टी खूप छान वाटल्या. मित्रांनो, माझा चॅनल KJ फन फ्युजनला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही जाणार आहोत चांदनी चौक, जामा मस्जिद आणि इंडिया गेट.